नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले, तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले। भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण पूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 8:30 वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे। भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल। या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत, तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे। देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल। शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळे, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे। भारत मातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे। आपल्या देशाच्या सैनिकांनी तिन्ही डिपार्टमेंटने वायुदल असेल, नौदल असेल, बाकी आर्मी असेल, एअरफोर्स तडजोड उत्तर दिले आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानला वाचता वाचता पीक मागून त्याला वाचायचा प्रयत्न केला। ऍक्च्युली बाकीचे परराष्ट्रीय सगळे त्यामध्ये भाग घेतला, त्यांनी युद्ध झालं आहे। मोदी साहेबांचं, आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं एक वातावरण सगळ्या जगाच्या पाठीवर चांगल्या पद्धतीने असतं। त्या माध्यमातून मोदी साहेबांनी काही कंडिशन कन्फर्मेशन काढून ते युद्ध थांबवायचा प्रयत्न केला। पण आपलं कर्तव्य, आपण भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य नव्हतं। सैनिकों की सन्मान मिळे पर भारतीय मैदान, आपण मैदानामध्ये जाऊ शकत नाहीये, पण जे सैनिक तिथं सीमेवर लढतात त्यांना एक मॉरल सपोर्ट देण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक आपल्या मिरजमध्ये तिरंगा आहे त्यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी जे सैनिक झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आपण 18 तारखेला रविवारी सकाळी 9 वाजता शिवतीर्थावरून ते आपल्या ऑफिसच्या चौकापर्यंत आपण तिरंगा रॅली केली आहे। त्या रॅलीला सगळ्या देशप्रेमीवरती सगळ्यांनी सहभागी व्हायचं। त्यामध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा नसणार आहे, कुठल्या पक्षाचा स्पीकर नसणार, कुठल्या पक्षाचं काही नसणार आहे। देशप्रेमी म्हणून त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि त्या दृष्टिकोनातून हे आव्हान करायचं ते चालू आहे। आणि सर्व देशप्रेमी मिरजकरांना मी एक आव्हान करतो की अशा वेळी आपण सर्वांनी, आता भारत देशामध्ये सगळ्या तिरंगा रॅल्या चाललेल्या, सगळ्या स्वागताला त्या पद्धतीनं सांगलीतील होते, मुंबईतली झाली आणि मिरजेतली होते। तर त्यासाठी सगळ्या आपल्या देशप्रेमी लोकांनी आपण त्यात सहभागी व्हावं हे माझा आव्हान। पाकिस्तानने ज्यावेळी अतिरेक्यांनी हल्ला केला, पण देशाचा मुद्दा हा होता की आम्हाला नागरिकांना मारायचं नाही,
आम्हाला अतिरेकी संतोष आहे. आणि आपण जर विचार करून बघितलं तर फक्त अतिरेकीच्या ज्या छावण्या होत्या त्या छावण्यावरतीच हल्ले केले गेले आणि छावण्या त्याच्या दृष्टी केल्या गेल्या. कारण हा देशाला जगाच्या पाठीवर लागणारी ही वायू आहे, हे वायू नष्ट झालीच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपले देशाचे आणि ह्या दृष्टिकोनातून करताना याच्या मागे पण खूप हल्ले झाले. पण असं ऍक्शन घेणारे एकदा पाकिस्तानला दहशतवादाकडे घोडवर आणण्यासाठी एकमेव नेता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे सादर करून दाखवलं. तर त्या माध्यमातून सर्व शहरातील सर्व राष्ट्रपित्री, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्कृती मंडळे, क्रीडा संकुल, शैक्षणिक संस्था, गणोत्सव मंडळ, नवरात्र मंडळ, शालेय शिक्षक विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला व भगिनी सर्व राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांना सहभाग करण्याचं त्यांना आवाहन केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून 11 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थावर आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या राज्याचं समर्थन करावं की जेणेकरून अजून आपल्या सैनिकांना आपल्या देशाच्या जे लढाऊ आहेत सगळे त्यांना एक ताकद मिळते. ताकद देण्यासाठी आपण सगळे कसं यावं थोडी माहिती घेण्याचं सगळ्यांना. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.